ते 10 पत्र तुमच्याकडे आहेत का? रात्रीचे तुमचे विश्वस्त फॅमिली यांचे कोणी जवळचे घेऊन रात्रीच्या गाड्यावरती पूजेला जातात. दुसरी गोष्ट, तुमची ॲम्ब्युलन्स आहे, त्या ॲम्ब्युलन्सचा वापर कशासाठी? ह्यांचे पाहुणे रावळे मित्रपरिवार सोडण्यासाठी. सीसीटीव्ही फुटेज चेक करा तुम्ही. आता गावकऱ्यांना सीसीटीव्ही फुटेज सर्व देणार का? कारण तिथूनच सगळ्या गाड्या जातात. दुसरी गोष्ट, आपलं मंदिर आहे दत्त मंदिर, त्या ठिकाणी सगळ्या पाहुणे रावळ्यांना बोलवलं जातं. सगळ्या जेजुरीला माहिती सर, त्या आरटीओ गाडीवर सॉरी ती जी ॲम्ब्युलन्स आहे ती त्याच्यामध्ये सर यांनी वडाप केली, वडाप आणि पारदर्शक कारभार म्हणतायत हे. त्या ॲम्ब्युलन्स मध्ये ह्यांचे मित्र परिवार किंवा काही सगळे पाहुणे रावळे जवळचे लोक त्याच्यामध्ये गडावरती नेतात. ॲम्ब्युलन्स ही कशासाठी आहे सर? त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त रुग्ण म्हणजे गडावरनं खाली आणण्यासाठी आहे. मग खाल्ल्या गडावरती माणूस वर कशाला जातो? त्याच्यामध्ये बसून. नंतर ना तुमचं काय ते मटेरियल आहे अन्नदानचं, तुम्ही त्याच्यामध्ये नेता त्या ॲम्ब्युलन्स मध्ये. आता हे माझे आरोप काय खोटे आहेत का? कारण ना सीसीटीव्हीचे. फक्त मला एक तुमचा एका प्रश्नाचं फक्त म्हणलं तुम्ही की आम्ही खूप पारदर्शक कारभार करतो. मग तुम्ही मी पारदर्शक करताना मग तुम्ही त्या अर्जाला उत्तर दिलं पाहिजे होतं. परत पारदर्शक असता भाटे सरांनी का उत्तर मला त्याचं दिलं नाही? हा आता उत्तर मला मिळणार हे तर बोलल्यानंतर ना. आता आधी काय म्हणले? पारदर्शक कारभार करतो, फक्त एवढंच. सर तुम्ही त्या पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे की त्या गाडीचं तुम्ही एकदा बघा, सगळे सीसीटीव्ही चेक करा. त्याच्यामध्ये त्या गाडीमध्ये कुठलं मटेरियल नेलं जातं, त्यात फक्त आणि फक्त रुग्ण नेला पाहिजे, पण अन्नदानचं मटेरियल त्याच्यामध्ये नेलं जातं. आपण काय इथं वाद घालायला आलो नाहीये. मी एक भारतीय नागरिक आहे, आपण सगळं भारतीय आहोत. मला पण काही प्रोटोकॉल कळतो. माझं सर मी पण शिकलेलो आहे, माझं BSc झालंय, मी जर्नलिझम कम्प्लीट केलंय आणि जो संविधानिक पदाने लोकशाही पद्धतीने सगळे मुद्दे मांडता येतात. मी काय तुमच्याशी भांडण करत नाही, कुणाशी वैर नाहीये. आता मुख्याधिकारी सर आता आले, मी त्यांच्या हातात हात दिला, असं वैर कोणाचं नाहीये. आम्ही सगळं व्यवस्थित आहोत. फक्त माझी विनंती काय आहे की तुम्ही जे म्हटलं की आम्ही खूप पारदर्शक कारभार करतो म्हणून मी तुमच्यावरती चिडलो का? तुम्ही इथून पुढे विश्वस्त आहात, तुमची जबाबदारी. मग सर मला एक याचं उत्तर द्या. मी मागच्या आठवड्यामध्ये पोस्ट टाकली, ती पोस्ट तुमच्यापर्यंत पण आली की पायरी मार्गावरती टेबल ठेवलेत. मग 8 दिवस लागतात का? आता गेलात तरी त्या पायरी मार्गावरती टेबल आहेत. मग तुम्ही पारदर्शक कारभार करता का? एखादा बाबा सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल होती, तुमच्याशी संबंधित आहे, मग ते तुम्ही टेबल लोखंडी का काढले नाही? भाविकांना त्रास होतोय की नाही? आता ज्येष्ठ नागरिक त्या कट्ट्याला धरून चालतात, त्या टेबलला हात लावला, टेबल पडला तर तो जो कोण दुकानदार आहे तो वाद होणार की नाही? साहजिक आहे. फक्त एकच विनंती, त्या ॲम्ब्युलन्सचं तुम्ही वडाप करू नका. पहिली ती गाडी खरेदी करा. त्या अन्नदानाला काय जे गोष्ट वरती न्यायची आहे तुम्हाला अन्नदानचं मटेरियल, सर पहिली सर त्या गाडीवरती तुम्ही कारवाईच करा. ह्यांचे आदेश होऊन जातात. आणि सर माझे शेवटचं फक्त मुद्दा, हे ॲम्ब्युलन्स मध्ये ह्यांचे नातेवाईक मित्रपरिवार गडावरती सोडले जातात. तिथे डोलीवाले आहेत, त्यांचा पण तो मुद्दा आहे की हे सगळं होतंय. त्यामुळे त्यांनाही गडावरती जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना ते थोडं अल्प म्हणजे काही दिवसात 1-2च त्यांना ते मिळत असतील भाविक. परंतु फक्त तुम्ही आता जे म्हटलात की आम्ही पारदर्शक कारभार, तुमचा पारदर्शक कारभार झाला ना, हा गिरीश झगडे तुमचं रोज कौतुक करेल, रोज. एक दिवस खडा नाही, फक्त तुम्ही रोज पारदर्शक कारभार करा. मी पूर्ण प्रशासनाचं पण, मी आता उपोषणाचं पण बोललो, पुढचे 15 दिवस आहेत. 15 दिवसानंतर मी उपोषणाला बसणार आणि आमरण उपोषण